हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. मी छोटंसं गीत गाव मराठीमध्ये. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बांधूनी पापाची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधूनी पापाची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बांधूनी पापाची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधूनी पापाची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. शरण येशूला जाऊ, शरण येशूला जाऊ. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बांधूनी पापाची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधूनी पापाची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. हालेलुया. धन्यवाद येशू बाप्पा. परमेश्वर महान आहे. आपण सकाळ सकाळ आपल्या पापाची क्षमा मागितली पाहिजे, कारण दिवसभर आपण बोलण्याद्वारे, बघण्याद्वारे किंवा मनात विचार आणण्याच्याद्वारे आपल्याकडनं पाप घडतात. म्हणून देवाला आपण पहिलं पापाची आपली क्षमा मागायची, आपल्या पापाची मोळी बांधायची. परमेश्वराच्या येशूच्या क्रूसा खांबाखाली त्याला रवून टाकायचं, कारण तो 770 वेळा आपल्याला क्षमा करतो. एक वेळेस आपले आईवडील, आपले बहीण भाऊ आपल्याला क्षमा करणार नाही, त्याच गोष्टीवरती अटक राहतात. पण परमेश्वर आपल्याला 770 वेळा दिवसातनं क्षमा करतो. मग परमेश्वराला धन्यवाद देऊ आणि परमेश्वराचे आभार मानू. तो खरंच परमेश्वर महान आहे. आपण 130 अध्याय वाचू त्या. स्तोत्रसहित 130 अध्याय. देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद. दाविदाचे स्तोत्र 103. हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामी त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको, कारण तो महान आहे. ते वेळोवेळी आपल्यावरती उपकारच करतो. आपल्याला जीवन त्याच्या भूमीवर ठेवलेलं आहे. आपल्याला अन्न पाणी पुरवतो. आपलं येणं जाणं, उठणं बसणं, आपला तो सांभाळ करतो, आपल्याला आरोग्य देतो. म्हणून त्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. ते तुझे सर्व रोग बरे करतो. ते तुझे सर्व दुष्टकर्माची क्षमा करतो. प्रथमत आपल्या दुष्टकर्माची क्षमा करतो, कारण आपल्या मनात, आपल्या डोक्यात, आपल्या डोळ्यात, आपल्या मुखाने बोलतो, करतो, त्या कृती आपल्याला क्षमा करतो. ते तुझे सर्व रोग बरे करीतो, कारण तो आपला डॉक्टर, वैद्य, तो वरिष्ठ अधिकारी आहे. आपले किती आजारात असू दे, आपण परमेश्वराला जेव्हा हाक मारतो तेव्हा परमेश्वर आपल्या जवळ येतो, आपल्याला आरोग्य देतो. म्हणून परमेश्वराला धन्यवाद असो. तो तुझे जीवाचे विनाकीतून उद्धार येतो. म्हणजे आपल्याला नाशाच्या, जेव्हा आपण परमेश्वराच्या जवळ येतो, निकट येतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला सांभाळतो, आपल्याला वाईट गोष्टीपासून, वाईट शब्दापासून आपल्याला बचाव करतो, वाईट बघण्यापासून आपल्याला बचाव करतो. कारण परमेश्वर आपल्या सर्व दुष्कर्माची क्षमा तो करतो. जे विपत्ती येणार आहे, विनायक आपलं काल येणार आहे, त्याच्यापासून देवबाप्पा आपल्याला वाचवतो. कारण तो आपल्याला त्याच्या वचनाद्वारे बांधून ठेवलेला आहे आणि त्याच्या वचनात आपल्याला शिकवतो की विचार करू नका, व्यर्थ बोलू नका, खून करू नका. हे सर्व आपल्याला परमेश्वर वचनाद्वारे सांगतो. तेव्हा त्या टायमाला आपल्या डोक्यात प्रकाश पडतो. ते सर्व आपण सोडून चिनी आपण परमेश्वराच्या वचनानुसार चालण्याची कोशिश करतो. म्हणून विनाशागतीतून उद्धार येतो. आपण पापात पडलेला असतो. पहिले पापातनं आपल्याला परमेश्वर काढतो, देवबाप्पा काढतो, येशूपिता काढतो. कारण आपण येशूशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या जीवनात येतो,
त्यावेळेस आपलं जीवन बदललं जातं. ह्याच्या आधी आपलं जीवन व्यर्थ असतं. आपल्याला वाटतं की मी पैसेवाली आहे, मी मोठी श्रीमंत आहे किंवा मला भरपूर बोलता येतं. माझ्यासारखं बोलायला कोणाला येत नाही आहे, माझ्यासारखं वागायला कोणाला येत नाही, कारण आपण अंधकारात असतो. तर परमेश्वर आपल्याला शिकवतो ह्या वचनाच्याद्वारे. हे वचन, हे बायबल आपल्याला शिकवतो आपण कसं वागावे, कसं चालावे आणि कसं आपण राहावं प्रत्येकासंग. तर परमेश्वर आपल्याला एवढं छान रीतीने आपल्याला सांभाळ करतो. स्तोत्रसहिता 103 अध्याय 4पर्यंत हे वचन मी वाचलेलं आहे. कारण परमेश्वर आपल्याला सांभाळ करणार आहे. आपल्या सर्व रोग, सर्व आजार, सर्व दुष्कर्मे, आपल्यात असणारे अमंगळपणा सर्व परमेश्वर काढून टाकतो. प्रभू येशूचं वचनाद्वारे आपल्याला तारण मिळतं. प्रभू येशूच्या वचनाद्वारे आपल्याला अभिषेक मिळतो. प्रभू येशूच्या वचनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आणि आपण तेव्हा त्याच्या वाटचालावरती आपण जेव्हा चालतो तेव्हा परमेश्वर खरोखर आपल्यावरती प्रसन्न होऊन आपले हर एक काम, देवबापा हर एक बंधनं आशीर्वादित करतो. बंधनं सर्व तोडतो, हर एक काम आशीर्वाद करतो प्रभू येशू. म्हणून परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रभू येशूच्या नाव उंचवू आणि त्याच्या नावाचा गौरव करू. प्रभू येशू महान आहे. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता, धन्यवाद पुत्र, पवित्र आत्म्याच्या प्रार्थना करते. माझा राजा, माझा देवा, माझ्या उद्धारकर्ता प्रभू येशू तुला धन्यवाद देते. तू गौरवशाली माझा देव, तुला धन्यवाद देते. हो राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, तुला धन्यवाद देते. तू गौरवशाली माझा देव, तुला धन्यवाद देते. परमेश्वर पिता तुला धन्यवाद देते. बाप्पा ही सुंदर असं परमेश्वरा तू दिवस दाखवला, कारण रातभर तू चांगली मला झोप दिली. परमेश्वरा चांगलं तू मला दिवस दाखवला सुंदर असा, मग तुला धन्यवाद देते आणि तुझे आभार मानते देवा. तसंच प्रत्येकाला बाप्पा तू परमेश्वर पोटाला पोटभर अन्न, अंगाला अंग, कपडे राहायला चद्दे, प्रत्येक बहीण भाव लेकरांचा रस्ता तू आशीर्वादित कर. त्यांचं येणं जाणं उठणं बसणं आशीर्वादित कर. जे ऐकतात ते बघतात परमेश्वर त्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्या अभिषेकाने भर, तुझ्या अग्नीने भर बा परमेश्वर. दया कर, कृपा कर, करुणा कर माझ्या राजा. परमेश्वर बापा अनेक बहीण भावाच्या घरामध्ये कलेश असेल, येशूच्या नावात काढून टाक. पैशाची बापा तंगी असेल, येशूच्या नावात काढून टाक. परमेश्वर आजारपण असेल, येशूच्या नावात मी त्या आजारांना धमकवत आहे. जो बिस्तरात असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, त्या बहीण भावांना, त्या लेकरांना तुझ्या रक्तात झाकत आहे. पर येशू, तो येशू ख्रिस्तच्या बसलेल्या फटक्याने त्यांना आरोग्य दे. त्यांचा बिस्तरा बदल, त्यांचं जीवन तू आनंदमय कर माझ्या राजा, माझ्या देवा. जो पापा काळजीमध्ये, टेन्शनमध्ये पीडित आहे, दुष्ट आत्म्याने जखडलेला असेल, येशूच्या नावात मी धमकवत आहे. त्यांच्या शरीरातले हर एक आजार, हर एक रोग, हर एक बिमारी, हर एक परमेश्वरा संकट पापा, हर एक त्यांच्या विचार येशूच्या नावात काढून टाक. ते परमेश्वर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि त्यांचं तू तारण कर. परमेश्वरा तू महान आहे. तुझी दया सनातन आहे बाप्पा. जो तुझ्या जवळ येतो परमेश्वर त्याला तू कधी नाकारत नाही, त्यांना धिक्कारत नाही. म्हणून तुला धन्यवाद देतो, कारण तुझं वचन सांगत आहे, अहो कष्ट भार कर्मी लोक तुम्ही सर्व मच कळल्या, कारण मी तुम्हाला विसावा देतो. प्रभू येशूचं वचन आपल्याला विसावा देतो, हर एक मार्ग आपल्याला मोकळा करतो. परमेश्वर तुला धन्यवाद देते, तुझ्या आभार मानते. प्रार्थना विनंती येशूच्या नावात मागते म्हणून.